मंडळी, साताऱ्याच्या सासपडे गावातल्या आर्याचं प्रकरण अजून ताजं आहे। या प्रकरणातील संशयिताला अजून शिक्षाही मिळालेली नाहीये। या गावातले गावकरी त्यांची सर्वांची लाडकी चिमुकली आर्याबद्दल जे काही घडलं त्या दुःखातून अजूनही बाहेर पडलेले नाहीत। तोच आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या लोटे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। खेड तालुक्यातील वारकरी शिक्षण संस्थेतील संस्थापक आणि प्रवचनकार भगवान कोकरेवर अल्पवयीन मुलीच्या शारीरिक शोषणाचा आरोप झाला असून त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे। पीडित अल्पवयीन मुलीने या संदर्भात तक्रार दाखल करताच खेड पोलिसांनीही त्वरित कारवाई केली आणि कोकरेला ताब्यात घेतला आहे। पण आता धर्माचं आणि वारकरी संप्रदायाचं ज्ञानच देणारे असा प्रकार करू लागले तर नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण झालाय। म्हणूनच नेमकं काय हे प्रकरण, हा प्रवचनकार भामटा नेमका आहे कोण, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, पुणे जिल्ह्यातल्या आळंदी परिसरातल्या अनेक वारकरी संस्थांच्या वसतिगृहांमध्ये शिकणाऱ्या लहान चिमुरड्यांचं शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी याआधीही मिळालेल्या होत्या। काही महिन्यांपूर्वीच पुण्यातल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी सुद्धा समोर आलेली होती। या सगळ्या घटनांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू करण्यात आली होती। आळंदीमध्ये जवळपास 175 वारकरी शिक्षण संस्था आहेत, ज्यात 5000 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यापैकी काही अनधिकृत संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याच्या आरोपांमुळे या परिसरात खळबळ उडालेली होती। पण आता रत्नागिरीतल्या या घटनेमुळे वारकरी शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पण मंडळी, एकूणच फक्त अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीत ही आता दुसरी घटना समोर आलेली असून रत्नागिरीतल्या खेड मधल्या लोटे गावात एका अल्पवयीन मुलीचं शोषण करण्यात आलंय आणि हे शोषण वारकरी शिक्षण संस्थेतच झालाय। या प्रकरणी संस्थेच्या संस्थापकासह कार्यकारी अधिकाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील लोटे गावातील एका वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत घडली आहे। तर गुन्हा दाखल झालेल्या संस्थापकाचं नाव भगवान कोकरे असून कार्यकारी अधिकाऱ्याचं नाव प्रतेश कदम असं आहे। मंडळी, सध्या दोघांच्या मुसक्या खेड पोलिसांनी आवळल्या आहेत। या प्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती। यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज याने अनेकदा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं, तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असं कृत्य करून तिचा विनयभंग केला, शिवाय वारंवार तिचं शारीरिक शोषणही केलं, असं या अल्पवयीन तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे। सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातीलच एका सदस्याला ही घटना सांगितली होती। त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस, महाराजांची सामाजिक आणि राजकीय ओळख असून त्यामुळे काही होणार नाही असं म्हणून तिला धमकावण्यात आला असल्याचा आरोप आता पीडित मुलीनं केला आहे। याबाबत जर कोणाला तू काही सांगितलंस तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असंही तिला सांगितल्याचं पीडितेनं तक्रारीत नमूद केलं आहे। पण पीडितेच्या बाबतीत अशा घटना वारंवार घडू लागल्या। एकदा नाही तर अनेक वेळा तिचा विनयभंग करण्यात आला, अनेक वेळा तिचं शोषण करण्यात आलं। पण अखेर हा सगळा प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला आणि कुटुंबातील सदस्यांनी याबाबत धाडस केलं। कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली। त्याचबरोबर या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सनस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान फक्त आपल्या सोबत नाही तर गुरुकुलात राहणाऱ्या अन्य मुलींसोबतही अशा घटना घडल्याचं पीडित तरुणीने सांगितलं आहे। पण या प्रवचनकार कोकरेच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता खळबळ उडालेली आहे। तक्रारीप्रमाणे पोलिसांनी बालकांच्या अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच BNS 74, 351, 385 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। या अटकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत। भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत कोकरे हा भाजपशी जोडला गेला असून ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणं केली त्यांना आता आसमान दाखवणार, यासाठी आता लवकरच सभा घेऊन भगवान कोकरे याचा खरा चेहरा जगासमोर आणू असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तसेच भास्कर जाधव यांनी भगवान कोकरे यांनी अनेक मुलींचं शोषण केल्याचा आरोपही केलाय। पण मंडळी, प्रवचन देऊन समाजाला दिशा देणारी ही मंडळी जर वासनेने इतकी बरबटलेली असतील तर समाज आणि संप्रदाय याबद्दल काही ठोस पावलं उचलणार का, असा प्रश्न सध्या अनेक जण उपस्थित करतायत। बाकी या भामट्या प्रवचनकाराबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय आहे
त्याला नेमकी कोणती शिक्षा झाली पाहिजे? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.